नमस्कार. आपण बोलतो आहोत गेले काही दिवस ते म्हणजे मुलांची लैंगिकता आणि आईबाप या विषयावर बोलतो आहोत. घरात काय वागलं पाहिजे याच्यावर काही बोललो. ते अंमलात आणायला बऱ्यापैकी अवघड वाटणं शक्य आहे, काही पिढ्यांना तरी वाटणं शक्य आहे, पण त्याला इलाज पण नाही आहे दुसरा काही. कारण या प्रश्नात आपण कायम आयुष्य घुटमळत काढत राहणं आणि पुढं इलाजच न शोधणं असं जे काही चालू आहे त्याला कुठंतरी रोखायचं असेल तर काही ना काही प्रयोगांना सुरुवात करावी लागेल. अनेक वर्षांच्या साखळ्या बेड्या आपण बाळगत राहिलेलो आहोत. या बेड्यांमधनं बाहेर यायचं असेल तर त्या तोडण्याचे प्रयोग करावेच लागतील. थोडा त्रास होईल सुरुवातीला, पण एकदा अंमलबजावणी सुरू झाली तर मजा पण येईल आणि जरा नैसर्गिक आणि चांगलं जगता येईल, आनंदी जगता येईल आणि निर्मळ जगता येईल. मी म्हणत राहिलो प्रत्येक व्हिडिओला की तुमच्या कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. आज मी सहज तपासणी केली त्या यूट्यूबची, तर यूट्यूबनं मला स्वतःलाच कमेंट करायला बंदी केली आणि सांगितलं की कुठल्याही व्हिडिओवर तुमच्या 2 दिवस कमेंट येणार नाहीत. आता त्या यूट्यूबची गणितं मला काही कळत नाही. ती अमेरिकन यंत्रणा आहे आणि ती काय तिचे नियम आहेत आणि काय पद्धती आहेत आणि ती का कुणावर चिडलेली असते किंवा कुणावर खुश असते वगैरे. मला त्यातलं राजकारणही माहिती आहे. भारतीय व्यवस्था किंवा देशदेशांच्या त्यातल्या व्यवस्था आणि यूट्यूब किंवा फेसबुक किंवा ही जी काही समाज माध्यमं आली आहेत त्या माध्यमांचं सरकार आणि राजकारण असं ते माहिती आहे. अर्थात मी काही राजकीय माणूस नव्हे, राजकीय विचारांचा माणूस आहे, पण मी राजकीय आहे एका अर्थानं, फक्त राजकीय पक्षाचा कुठल्याच नाही. त्याचा यूट्यूब गेली 3-4 वर्ष तसं त्रासही देत राहिले. कुठल्याही गोष्टींना कॉपीराईट लावत राहिले. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या अक्षरमानवच्या आया बहिणी गाणी बिणी म्हणून पाठवतात, तर हे गाण्याच्या ओळी अमक्या अमक्या चित्रपटाच्या चालीवर अवलंबून आहेत. म्हणजे हिंदी पिक्चरच्या गाण्यांच्या चालीवर मराठी गाणी म्हटलेली चालणार नाहीत, चालींनाही तर ते कॉपीराईट आणि मग काही मग तुम्ही दुसऱ्या सोशल मीडियातलं काहीतरी उचलून इथं टाकता वगैरे. आता ती ते पद्धतच आहे ना ती, की सगळीकडे स्प्रेड करतात पोरं आपली आणि मग त्याचे कॉपीराईट आणि तर ते जे काही त्या भानगडीत पडण्यापेक्षा मला हे पण माहिती नाही की याचं काय होणार आहे पुढं. मला एक माध्यम सापडले, व्हिडिओज करून ठेवलं पाहिजे आणि तिथं ते सुरक्षित राहतात. गॅलरीत राहिले तर गर्दी होत राहते आणि पुन्हा ते तुमचं स्पेस विकत घ्या आणि ते काही चालू असतं त्यांचं. तर हे व्यावसायिक भाग आहे, मला त्यात पडायचं नाही फारसं आणि डोकेदुखीही करून घ्यायची नाही. मला बोलायचं आहे, ते बोलायचं माध्यम आहे. कधी 2 दिवसांनी त्यांनी व्हिडिओ रिकामे केले कमेंटसाठी तर कमेंट करायला हरकत नाही, बोलत राहू आपण. मी ठरवलं की याला जरा सातत्य ठेवू. मध्ये आले प्रवास बिवास असतील तर किंवा काही लिहित असेल किंवा दुसरी व्यवधानं असतील जगण्याची, तर तेवढं काही एखाद दिवस कंटाळा आळस करीन मी 1-2 दिवस. पण याच्यावर सतत राहायचं एवढं मात्र निश्चित आहे. हे मैत्रीचं आणि संवादाचं फार छान माध्यम वाटतं, तर याच्यावर बोलत राहायचंच आहे. तर आपण बोलत होतो की कुटुंबातली लैंगिकता, त्याच्यावर आणखी काही मुद्दे सुचत राहतील तसं बोलत राहू. तो विषय न संपणारा आहे आणि जितकं बोलू तेवढं. आणि मी ठरवलं की जगण्यातलं आपल्याला जे जे माहिती आहे, आजपर्यंत जे जे लिहित आलो, या वयापर्यंत जे जे अनुभवत आलो, जे जे विचार आले, जे जे अंमलात पण आणले, म्हणजे नुसतंच असं नाही झालं की हे मोघमपणेच बोलतोय आणि फक्त कागदावर बोलतोय आणि तत्त्वज्ञान. मला लिहिणं आणि स्वतः जगणं फार आवडलं आणि मुळात आपलं जगण्याच्या ज्या कल्पना असतात, स्वप्न असतात, तसं जगता येतं का आणि तेच लिहिता येतं का असा मी प्रयत्न करत राहिलो. माझ्या गोष्टी तशा होत्या, माझे लेख तसे होते. त्यामुळं मला मी केलेल्या प्रयोगांवरही मी लिहित राहिलो आणि काय झालं पाहिजे जगात हे पण, आणि तसा वागण्याचा प्रयत्न पण केला. तर ते त्यामुळं म्हणजे उदाहरणार्थ आता
2 वर्षापूर्वी माझ्या धाकट्या मुलानं आत्महत्या केली. डेगू त्याचं नाव होतं. फार गोड पोरगं होतं. त्याच्याबद्दल चुकीच्या बातम्याही आल्या की तो कर्जबाजारी झाला. ते खरंच आहे एका अर्थानं. कर्जबाजारी झालाच होता, पण बाजारी वेगळ्या अर्थाने झाला होता. त्यानं एवढंच केलं होतं की त्याच्याकडं काही जगायला आधार म्हणून मागायला पैसे आले लोक, आणि त्यानं कुठल्या तरी बचत गटातले का कुठले तरी पैसे उचलून त्यांना व्यवसायासाठी मदत म्हणून दिले, आणि त्यांनी नंतर नकार दिला, आणि ते इतकं वाढलं की ते कंटाळून त्यानं आत्महत्या केली. त्या माझ्याशी बोलला नाही तो फार, आणि त्या व्यवहार विचित्र होऊन बसला. आणि त्याला काही मुलांनी 5-6 मुलांनी किंवा बरेच मुलं असतील त्यांनी त्याच्याकडनं पैसे घेतले आणि ते दिलेच नाहीत. आणि तो सज्जन होता, त्यामुळं काय करायचं या अडचणीत तो आला, बोलला नाही आईबापांशी, आणि नंतर आत्महत्या केली. तर त्याच्या नावाचा पुरस्कार सुरू केला आम्ही. त्यात एक चांगला माणूस आणि चांगला लेखक असं ते पुरस्काराचं स्वरूप ठेवलं. म्हणजे जो जगतो, जसं जगतो तसंच्या तसं लिहितो का, किंवा जे लिहितो तसंच्या तसं जगतो का, ही एक महत्त्वाची हे आहे. म्हणजे सगळ्या लेखकांनी असं असलं पाहिजे असं मला नाही वाटत, पण मी ठरवलं की डेबूच्या नावानं एक छोटासा पुरस्कार देऊ मराठीतल्या साहित्यिकांना. आणि ते साहित्यिक प्रत्यक्षात तसं अंमलात आणतात का, कारण साहित्य किंवा लेखक हे लोक समाजाला दिशा देणारे असतात, किंवा ते मांडणी करून ठेवतात भविष्याची किंवा सध्याच्या माणसांची. काय जगलं पाहिजे हे ज्यांच्या लिहिण्यातनं पुढे येतं, आणि ते तसं स्वतः जगतात, अशी माणसं शोधायची आणि त्यांना पुरस्कार द्यायचा. तर हे प्रयोग, हे जे काही लैंगिक विषयांचे प्रयोग आहेत, हे मी माझ्या घरातही केले, माझ्या ओळखीचे, आणि मला घरं खूप आहेत महाराष्ट्रभर, देशभर, जगभर. मला बाबा म्हणणारी किंवा बऱ्याच वेगवेगळ्या फोन आल्यामुळे फोन तुटला होता, पुन्हा रेकॉर्ड होते का बघू आपण. तर ते खूप घरांमध्ये मी तो प्रयोग केलेला आहे. ऐकणारी मुलं पण आहेत, आणि ते आपापल्या पद्धतीनं मुलं वाढवतात पण, आणि मग ते पोरांच्याच आत्मविश्वासावर, किंवा माझी स्वतःची मुलंही मोकळेपणानं वाढवली, मी निर्मळ वाढवली, आणि ती उरछुंकल होऊ दिली नाहीत लैंगिकतेच्या बाबतीत. तर ते एक आहे. ती फार निर्मळ राहिली, खुली राहिली, आमच्याशी संवादी राहिली आई वडील म्हणून, आणि सगळं खुलून बोलत राहिली, आणि फारच मैत्रीपूर्ण राहिली नाती. तर यातलाच हा एक प्रयोग आहे. जे जगलो आहे ते प्रयोगांचं बोलायचं आहे. तर अनेक आहेत विषय आहेत. मग समाजकारण आहे, अर्थकारण आहे, धर्मकारण आहे, जातकारण आहे, समाज कसा असला पाहिजे. तर आजच्या मूळ मुद्द्याला येऊ पुन्हा. मला गप्पा मारायला आवडतात, आणि मग पाल्हाळ लावत बसतो. माझ्या लिहिण्यातही पाल्हाळ असतं, आणि असं आत्ता बोलायला लागलो, एक छोटा मुद्दा बोलायचा असतो, पण फारच उरकत बसतो. गप्पा मारायची सवय आहे, गप्पिष्ट आहोत. तर ते आपण कुटुंबाबद्दल बोललो की कुटुंबात काय वागलं पाहिजे, समाजात मुलामुलींनी काय वागलं पाहिजे याच्या काही 2-3 सूचना करायच्यात, किंवा स्त्री पुरुषांनी काय वागलं पाहिजे याच्या सूचना करायच्या. तर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, फारच गरजेचं आहे. म्हणजे एवढं तीव्र गरजेचं आहे. मुलं बघा, लहान असेपर्यंत आपण फार एकत्र खेळू देतो. मग ती घरातली, शेजारची, बाहेरची, शाळेतली कुठलीही मुलं मुली खूप लहान असेपर्यंत एकत्र राहतातच. 7-8 वर्षापर्यंत, 8-9 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत. थोडं त्यांना वयात यायची चाहूल लागली ना की आपण घरातही मुलांपासून मुली आणि मुलींपासून मुलं बाजूला काढायला निघतो, पण बाहेर तर हे जास्ती प्रकर्षण वाटतं. मला वाटतं यात एक मुलामुलींना त्रासदायक मुद्दा आहे हा, किंवा कोंडणारा मुद्दा आहे, किंवा वेगळं काढणारा मुद्दा आहे. केलं असं पाहिजे की ती जे सातत्य आहे, लहान मुलं एकत्र खेळतात, मित्रमैत्रिणी होतात, मग सगळे खेळ खेळतात त्यांचे, आणि ते वयात येण्याच्या चाहुलीला जेव्हा आपण त्यांना एकमेकांपासून बाजूला काढतो ते थांबवलं पाहिजे. तसं त्यांना बाजूला नाही काढलं पाहिजे. म्हणजे सगळी मुलं जगभरची शाळेत जातात का, तर अजिबात नाही. पण आता बहुसंख्येनं मुलं मुली शाळेत जातात. तर मुलं मुली जेव्हा लहान असतात तेव्हा एकत्र शाळेत जातात, एकमेकांच्या मैत्रिणी असतात, एकमेकांच्या गळ्यात पडतात, खेळतात एकत्र. दप्तरं घेऊन ती इवलीची पोरं
चाललेली शाळेला आणि पोरगा पोरगी असा भेद न करता आईबाप फार कौतुकानं पाहत असतात, मुलं शाळेत जातात किंवा सोडायला पण जातात. आणि मग हा मुलगा ही मुलगी असं एकत्र ते बोलत असतात आणि वयात येण्याच्या चाहुलीला ते एकमेकांपासून बाजूला काढलं जातं. ते पूर्णपणे थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. मुलामुलींना त्याच्यानंतरही सातत्यानं एकमेकांबरोबर वावरू दिलं पाहिजे, वागू दिलं पाहिजे. फार महत्वाची सूचना अशी करायची की शाळांमध्ये गेल्यावर तुम्ही बघा, लहान मुलांच्या शाळेत मुलं मुली सगळी एकत्र बसलेली असतात आणि मुलं मुली वयात यायला लागली की ते मग वेगळ्या मुली आणि वेगळी मुलं असं बसवायची पद्धत का का काय होईल त्यातून? म्हणजे हे इतकं भयंकर आहे आणि घातक आहे. एकूण मेंदू बिघडवायला आणि संस्कृती बिघडवायला आणि समाज बिघडवायला आणि कुटुंब बिघडवायला ही पण एक गोष्ट फार कारणीभूत आहे. मुलं मुली जशी लहानपणी एकत्र असतात ना आणि त्यांच्यात ती जी काही भावनिक आपुलकीची नाती तयार होतात, त्या नात्यांना नाव नसतं, ती मानवी नाती असतात. आपण त्याला साधारणपणे मैत्री वगैरे असं शब्द लावतो, खरं तर ती मैत्री पण नसते, तो एक मोकळं ढाकळं नातं आहे. पुढं या मुलांमध्ये लैंगिक संबंध येण्याची शक्यता आहे असं वाटून आईबाप आणि शाळा आणि समाज त्या मुलामुलींना बाजूला करतो. मुली वेगळ्या बसतात, मुलं वेगळी बसतात आणि काही अपवादात्मक ठिकाणी ते एकत्र बसतात. पण त्या अपवादात्मक ठिकाणांनी सांगू नये, कारण समाज मोठाच्या मोठा भारतीय समाज असाच आहे. तुमचं ते बारकीसे काय जे असेल ना पणती ती घेऊन नका येऊ की आमच्याकडे बसतात मुलं मुली एकत्र. तुमचं छानच आहे, आम्हाला कौतुकच आहे त्याचं. मी अख्ख्या बाकीच्या समाजाचं बोलतोय. त्यात ही मुलं मुली अशी वेगळी काढली जातात. मुलं वेगळ्या बाजूला बसणार, मुली वेगळ्या बाजूला बसणार. आणि लक्षात घ्या, वयात येताना म्हणजे आमची वय तशी गेली की मुली अशा कुठंतरी बसलेल्या आहेत, समोर मास्तर मंडळी शिकवत आहेत आणि मुलं आणि मुलं त्या वयात येण्याचं जे काही खेळ आहे त्या वयाच्या काळात नजर मास्तरांवर आणि मान थोडी थोडी मुली जिकडं आहेत किंवा मुलं जिकडं आहेत तिकडं वळणार आणि नजरेचे कोपरे, इथून नजरेच्या कोपऱ्यांची सवय लागते. ते जे थेट नजर आहे ना ती थांबवली जाते. तर मला वाटत नाही त्यांनी असं वेगळं करावं म्हणून, एकत्र बसू द्यावं. तो जो लहानपणाचा सराव आहे तो सातत्यपूर्ण राहिला पाहिजे आणि तो आयुष्यभर राहिला पाहिजे. मुलं मुली वेगळ्या बसवणं वगैरे खूप अडचणीतल्या, उदाहरणार्थ त्या गाड्यांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी महिला आरक्षण वगैरे असतं महिलांसाठीचं, ते रेल्वेमध्ये किंवा, तर ते कशाला? खूप अवघडलेली महिला आहे आणि तिला त्रास होत आहे, गरोदर महिला आहे, बाळ घेतलेली महिला आहे, तर त्यावेळेस तिला खरोखर पुरुषांनी उठून जागा दिलीच पाहिजे. ते सौजन्य दाखवलं पाहिजे. कुणीही अडचणीत असेल, अगदी तरणा एखादा आहे आणि तो अपंग आहे किंवा अपघात झाला त्याचा जखमी आहे, एकमेकांना माणूस म्हणून मदत केलीच पाहिजे. पण ते महिलांसाठी राखीव असं ते जे आहे ना या जागांमध्ये, मला राजकारणातल्या महिला राखीवबद्दल काही बोलायचं नाही. तिथं ते असलंच पाहिजे, असलं पाहिजे नसलं पाहिजे त्याच्यावरही नंतर बोलू. पण या ज्या जागा आहेत ना महिला राखीव, रेल्वेमध्ये, ST मध्ये, तर या बंद झाल्या पाहिजेत. बसू दे ना. तो जर लहानपणापासून सराव असेल ना, महिलेचा देह किंवा पुरुषाचा देह एकमेकांची मैत्रीपूर्ण एकमेकांच्या बरोबर राहतायत, वावरतायत लहानपणापासून, तर ते राहू दिलं पाहिजे. शाळांमध्ये पहिल्यांदा मुलांना आणि मुलींना वेगळं बसवायचं बंद केलं पाहिजे. मी खूप शाळा फिरलो, आयुष्यभर भाषणं करत हिंडलो, खूप शाळांमध्ये पाहुणा म्हणून गेलो. त्यावेळेस ते पाहिलं मी की त्या मुली समारंभाला अशा वेगळ्याच बसलेल्या असतात, मुलं वेगळी बसलेली असतात आणि वयात आलेली मुलं किंवा मुली एकमेकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतात. तिथं सुद्धा म्हणजे वरनं ते दिसत असतं त्यांचं ज्या पद्धतीनं ते लाजून बसणं, खाली चेष्टा करणं, ॲव करणं, आवाज काढणं, मुलीने तिकडून खिकी हसणं, काहीतरी ते अतिशय बोगस प्रकार आहे हा. ते खुलं वातावरणच नाही आहे खरं तर. आणि मग ते एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं वगैरे आहे ते
कारण दडवादडवी खूप होते, एकमेकांपासून तोडलं जातं. हे जर सातत्यपूर्ण राहिलं, मराठीत पुन्हा सांगायचं म्हणजे कंटिन्यू राहिलं, तर फारसं आकर्षण नाही वाटणार आहे आणि लफडी नाही होणार आहेत. ते जे हे एकमेकांपासून लांब लांब बसवल्यामुळं जी लफड्यांचं प्रमाण आहे ना ते वाढतं उलट, कारण ते गुप्त आकर्षणं आणि ते, तर त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंध राहिले, त्यांच्या अभ्यासाचे विषय असतील, जगण्याचे विषय असतील, आर्थिक विषय असतील, जे काही असेल ते मुलं मुली एकत्र बोलतायत, एकत्र मैत्रीपूर्ण वावरत आहेत, सगळ्या विषयांवर गप्पा मारतायत. मग ते खेळ असतील, समाज असेल, संस्कृती असेल, राजकारण असेल, जगातल्या कुठल्याही विषयांबद्दल मुलं मुली एकत्र बसून बोलतायत. शाळेत वर्गातही एकत्र बसून एकाकडे एक मुलगी आणि मुलगा असं जर असेल ते, तर त्यांच्यात ते थोडं निकोप वातावरण राहील. ते जो आकर्षणाचा हे काहीतरी गुपित आहे आणि आपण ते डोकावून पाहिलंच पाहिजे किंवा तो अनुभव घेतलाच पाहिजे असं जे वाटणं आहे ना, त्याचं प्रमाण फार नियंत्रणात येईल. समारंभांमध्ये पण मला वाटतं की आणि ह्याला पुन्हा कुटुंबच उपयोगी पडेल बरं का. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की कुटुंबानंच हे शिकवावं लागेल. काय शिकवावं लागेल तर मुलींना त्या अर्थानं मानवी सन्मान देणं आणि मुलांनाही मानवी सन्मान देणं. हा मुलगा आहे हे असं त्याला वागवणं वाढवणं हे अपमानजनकच आहे, आणि ही मुलगी आहे आणि ते पण अपमानजनकच आहे. दोघंही समान आहेत, ह्युमन आहे, माणूस आहेत असं वाढवणं आणि त्याचं विशेषत्व वाटूच न देणं, मुलाचं वाटू न देणं, मुलीचं पण वाटू न, दोघांना एक एक प्रकारचं विशेषत्व दिलं जातं. हा मुलगा आहे म्हटल्यावर असंच वागणार आणि ही मुलगी आहे म्हटल्यावर असंच वागणार किंवा वागले पाहिजेत. तर हे जे आहे ना बंद केलं पाहिजे. दोघांना समान न्यायानं वागवलं पाहिजे. हे कुटुंबात केलं पाहिजे आणि मग समाजात जाताना शाळा आहे, सार्वजनिक ठिकाणं आहेत. मध्ये तर एक कल्पना पण आली होती माझ्या डोक्यात की अक्षरमानवकडनं आपण मुलं आणि मुली यांच्या क्रिकेट टीम्स तयार करू एकत्र, म्हणजे 6 मुलं 6 मुली अशा टीम्स तयार करू आणि त्यांच्यात दुसरी टीमही तशीच आणि यांची महाराष्ट्र पातळीचे क्रिकेटचे सामने घेऊ. हे होणं गरजेचं आहे किंवा खेळायचे कुठलेही सामने. हे कशासाठी तर त्यातनं क्रिकेटमध्ये खूप पराक्रम घडतील वगैरे नव्हे, तो जो मेंदूचा मोकळेपणा आहे ना एकमेकांबद्दल आलेला. आता एक अवघडलेपण असतं ते वेगळं बसवण्यात, मग फालतूचं आकर्षण सुरू होतं आणि मग ते गूढत्व वाढतं. तर हे गूढत्व काही प्रमाणात कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि तो जो खुला संवाद आहे, खुलं चर्चा करणं आहे, एकत्र राहणं आहे, घरी येणं आहे शाळेतनं किंवा शाळेत जाणं आहे, शाळेत एकत्र बसणं आहे, चर्चासत्र घेणं आहे, शिक्षकांशी मैत्रीपूर्ण वागणं आहे, पालकांशी एकमेकांच्या मैत्रीपूर्ण वागणं आहे, काहीतरी चोऱ्या चपाट्या करतो किंवा आपण हे आकर्षणाचं ते लैंगिक आकर्षणाचं काहीतरी, तर त्याचं प्रमाण खूप कमी होईल. ही एक सूचना करायची होती. आणि मला वाटतं स्त्री पुरुष जिथं जिथं सभा असतील, समारंभ असतील, कार्यक्रम असतील, एसट्या, रेल्वे, जिथं जिथं एकत्र येणार आहेत ना तिथं तिथं एकत्र मिसळूनच वावरलं पाहिजे. फार ठिकाणी दिसतं बघा, एखादी पुरुषांची बैठक चालू असते तर अचानक एखादी महिला आली ना तर पुरुष शरीरानं आकसतात पण मनानं सैलावतात. ते हे घाणेरडं वाटतं मला. किंवा महिलांच्या सभेत पुरुष गेल्यानंतर अचानक, तर हे काय आहे, हे बंद करून टाकलं पाहिजे. म्हणजे अवांतर गोष्ट ही जगण्यातली. आणि उगीच अरे काही नाही, माणूस आहेत, दोघेही माणूस आहेत, स्त्री आहेत आणि पुरुष आहेत, ते अगदीच मान्य आहे आणि ते सहजच नातं आहे. हो, सहजच नातं आहे. लैंगिक नातं सुद्धा अतिशय सहजच नातं आहे. पण ते सलग उधळत राहिलं पाहिजे आणि उद्रेक केला पाहिजे, उच्छृंखल वागलं पाहिजे, अश्लील वागलं पाहिजे, याची गरज नाही. हे सगळं कमी करायचं असेल ना तर तो खुलेपणा संवादाचा राहिला पाहिजे असं वाटत राहतं. आणि मग त्यातनं भानगडी झाल्या तर काय करणार. भानगडींचं प्रमाण उलट कमी होईल याला. तो जो आकर्षणाचा आणि गूढत्वाचा जो मुद्दा आहे ना तो एकदा नियंत्रणात आला ना तर भानगडी खूप कमी होते. असं हे दाबून ठेवणं, दडपणात ठेवून, बाजूला ठेवून ती जी काही एकमेकांची आकर्षणं वाढणं, गूढत्व वाढणं ना त्यांना जास्ती लफडी होतात असं माझं मत आहे.
तर पुन्हा या विषयावर बोलतच राहू. सार्वजनिक ठिकाणी स्त्री पुरुष एकत्र राहिले पाहिजेत, वावरले पाहिजेत असं वाटतं. मग ते शाळा असतील, सभा असतील, बैठका असतील, आणि एकमेकांचं ते एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी माणसाची होणं गरजेचं आहे. ही महिला आहे आणि हा पुरुष आहे, काही विशेष किंमत नाही गेली पाहिजे. पुरुषातही काही विशेषत्व नाही आणि स्त्रीतही काही विशेषत्व नाही. अशा पद्धतीचं अतिशय समान पातळीचं मानवी विचारधारा, मानवी मेंदू तयार झाले पाहिजेत. हे व्हायचे असेल तर घरं, शाळा यांनीच ती सुरुवात केली पाहिजे. मला निश्चित वाटतं ती जी लफड्यांचा उद्रेक आहे ना सगळ्या समाजात, तो कमी व्हायचा असेल, किंवा बलात्कारांचा उद्रेक आहे समाजात, तो कमी व्हायचा असेल, व्यसनाकडे जाण्याचं प्रमाण आहे जास्ती, ते कमी व्हायचं असेल, तर ह्या सगळ्या याला नियंत्रणात आणायचं असेल ना, तर स्त्री पुरुषांमध्ये खुलं वागणं, एकमेकांच्या जवळ वागणं असं झालं पाहिजे. लफड्यांचं प्रमाण, बलात्कारांचं प्रमाण कमी होत जाईल समाजातलं. हा विचार आहे. तुम्ही बघा पटतोय का. बायको दुपारीच मला म्हणाली की चांगलं शीर्षक आहे, पटलं तर घ्या, कारण हे असं बोलत राहिलं पाहिजे आणि मग पटलं तर घ्या, नाही पटलं तर ठीक आहे, चालू आहे. मी माझ्या बाजूनं प्रयोग करत आलो आयुष्यात, आणि माझ्या भोवतीच्या लोकांमध्ये खूप परिचयाचे लोक आहेत, त्यांनाही सांगत राहिलो हे आणखी सार्वजनिक राहावं आणि असं टिपून राहावं किंवा याची नोंद राहावी म्हणून हे व्हिडिओ करणं आहे. हे याचा आणखी खोल विचार तुम्ही पण करा. कुठली कुठली ठिकाणं आहेत की जिथं स्त्री पुरुष एकत्र येतात, तर तिथं मोकळेपणानं ती एकत्र आली पाहिजेत. मग त्यांचं ते विशेष असणं हे संपवलं पाहिजे. ह्युमन असणं, माणूस असणं हे ठळक केलं पाहिजे. हे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल, सार्वजनिक ठिकाणं आहेत सगळी, तर त्या सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठी घराचे संस्कार पण बदलले पाहिजेत. घरातच स्त्री पुरुषांकडे वेगवेगळं पाहण्याची नजर थांबवली पाहिजे. याच्यावर आणखी बोलू. व्हिडिओ दीर्घ होत जातात आणि मी गप्पिष्ट माणूस असल्यामुळं पुन्हा वाढतही राहतात. धन्यवाद.